काय बाई समोता बाई, मला नाही पटलं बा, हे नाही पटलं आपल्याला. आता किती वर्षापासून पुरा परिवार घेऊन तू मा घरी आली, 2 दिवस राहिली ना चालली म्हणतो. आता झालं ना भाऊ, आता तिकडे पाहा लागते ना. आता सगळ्याच आम्ही इकडे आहो, महिना तिकडे एकटी आहे. वय आहे तिच्याकडून होत नाही. पडली सवरली तू कुठं आपत करायला जातो ना भाऊ, नाही का वहिनी? बरोबर आहे ना बाई, बरोबर आहे तुमचं, काही चुकलं नाही. पण तुम्ही म्हणत होते की 4-5 दिवस राहतो, 2 दिवसातच चालले, म्हणून थोडंसं वाईट वाटून राहिलं, बाकी काही नाही. नाही मामी, कायले वाईट वाटून घ्यावायचं? वाईट नको वाटून घ्या, एवढ्याशा गोष्टीसाठी वाईट वाटून घ्यावायचं काय? नाही. आता गेलो तर काय कायमच जातो का आम्ही? असं नाही काय? कधी येऊ शकतो भेटीले, आठवण आली तर. तुम्ही बी येऊ शकता, तुम्हाला आठवण आली तर कधी तुम्ही भेटीले येऊ शकता. फोन आता आहेच अजून वरतून. हो, एकदम बरोबर, ते बरोबर आहे. कधी येऊ शकतो, फोनही करू शकतो, बरोबर आहे. आणि हो ललिता, ते काय म्हणते ते आपलं ते मकई, काल तू घेतली होती ना मकई, ते घेऊन जाई ना आता का आम्ही दोघंच खाऊ का ते एवढी मोठी? काल तर खाल्लं तुम्ही एक टोटके. आता ते बाकीचे उरले ते घेऊन जा, खातो तिथं. राहू द्या ना वहिनी, तुमच्या सुना येतील ना. सुना नाही येतील काय? ते खातील, लेकरं बारं खातील. आता कायले आम्ही अजून इथून वजन उचलून नेऊ? हो ना मामी, वावरात इथं आहे आमच्या वाल्या, वाडीच आहे पुरी मकईची. ते पोचे आहे पण भाऊजी म्हणे 8-15 दिवसानं भरते म्हणे. तर काय नाही नेत मी. येतीलच ना, सुना येतीलच ना, ते खातील, लेकरं बारं खातील. जाऊ द्या. नाही तर मग कधी मस्त उकडून गिकडून भजे वडे करून घे, खाऊन घे. मी नाही नेत वज, काय नेत बसा. धैर्य राहते हातात माया. आणि मग काय पकडन, काय बॅग कोण पकडन, काय करन. हो धैर्यले. हो कुठं आहे परी ना धैर्य? झोपले आहे दोघे जण. आपण निघाच्या पहिले घेतो मग त्याइले, नाही तर आताच उचलून घेईन ना, तर मग रडायला लागन. परी तर पहिलेच घाणाने आहे. आणा ना त्याइले दोघाले घेऊन. चला ना आता निघू. हो ननदबाई, साड्या टाकल्या, भरल्या बॅग मध्ये साड्या? हो साड्या भरल्या, मावल्या बॅग मध्येच मावल्या. आता काम काय झालं आता? काय 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 पडलं? काही नाही रे, हे कटोर एका हातात काढी टाकावं लागते मला, आणि एका हातानं काम करावं लागते, त्याच्यानं सांडू होते. आता थांब, मी उचलतो ते कटोरा, लावू दे तू. उचलतो ना मी, उचलतो. जा ना, तुम्हाला काम असेल ना, करतो मी स्वयंपाक फटाफट. आता नाही तू राहू दे, तू नको करू स्वयंपाक. हो पडून गिरून जाशील. आता भांडं पडलं, तू पडशील तर आपत होईल फालतूची. राहू दे, नको करू स्वयंपाक, मी करून घेतो. 4-5 जणातच आहे ना, करून घेतो मी. तू नको करू, जा आराम कर, जा बस तिकडे. आता जा आराम कर. काय स्वयंपाक करतो ना मी. कायले पडन, मी नाही पडत. भांडे पडते मग हातानं, मी नाही पडत. आणि तुम्हाला काम नाही काय? काम करा ना तुमचे, मी हाव ना. आता हे येतवरी मी करतो ना, मग ह्या आल्या का मग मला आरामच करणं आहे. आत्या राहू दे, तू आराम कर. राहू दे, करतो आम्ही. राकेश आहे, मी आहे, आम्ही दोघं जण करून घेतो. करून घ्या मग. करतो मग मी जरासा आराम. मी सकाळीच उठली, चहा नाश्ता, थकून गेली रे बाबा. करतो मग मी आराम जरासा. करून घ्या. काही येते हे समोता विचारणं फोन करून, काही येते म्हणते तर. हो आत्या येईनच, आज उद्या येईनच. करतो तरी मी फोन करून विचारपूस करतो काही येते तर. हो कर, आणि पाया बरोबर कर जा. तू काही फिकर नको करू आत्या, आम्ही बरोबर करतो. प्रॅक्टिस आहे आम्हाला, करतो आम्ही बरोबर. तू जा आराम कर. हो दादा तू कर फोन आईले, विचार कधी येते तर. मला बी जॉबवर जायला लागेल ना. हो ठीक आहे, मी करतो फोन, विचारतो. बरं ठीक आहे मग भाऊ. आणि वहिनी बरं ठीक आहे, चालतो आम्ही. हो ननदबाई ठीक आहे. येत जात राहत जा. फोन बिन करत जा. वर्षातून 6 महिन्यातून एकदा तरी चक्कर मारत जा. हो मला जसा टाइम भेटला तशी मी येत जाईन. आणि तुम्ही आले तर चालते. जाओ, नेऊन द्या, लेकरं बारं आहे, व्यवस्थित गाडीत बसून द्या. हो नेऊन देतो मी, सडकापर्यंत नेऊन देतो मी, तिथपर्यंत चौकात बसून देतो गाडीत. चला. आता बाई फोन वाजते तुमचा. हॅलो आई, मी मोहन बोलून राहिलो. कधी येऊन राहिले म्हणतो तुम्ही? कधी येऊन राहिले सगळे? अजून किती दिवस मुक्काम आहे मामाच्या घरी? तर काहून काय झालं? येतो आम्ही. काहून काही प्रॉब्लेम आहे काय? प्रॉब्लेम आई, आता पाय, आत्याच्या इकून होत नाही. काढी घेऊ एका हातानं काढी घेते आणि एका हातानं स्वयंपाक करते. मला काही बरं वाटत नाही. आता भांडं पडून गेलं आत्याच्या हातून. तो आणि आता ऐकत बी नाही आई. मीच करतो म्हणते स्वयंपाक, म्हणते होतही नाही तरी. तो म्हणून मी तुला फोन करून राहिलो आई, जास्त दिवस नको राहू. आता सगळ्याच गेल्या, जास्त दिवस नको राहू. येऊन जाय. काही येऊन राहिली? हो मोहन, मला समजलं. निघालो आम्ही. केल्या तयाऱ्या, निघालो आम्ही. एका बाहेरच घराच्या बाहेर निघालो. आता येतोच आम्ही, पोचतोच आज, येतोच आता.
हो ठीक आहे आई. मग हे मला वाटलं का आता म्हणत होती 4-5 दिवस राहतो, तर राहतो का बा 8 दिवस भावाच्या घरी. हा सगळ्याच्या सगळ्याच गेल्या. तू एकटी गेली असती तर तुला बोलावलं बी नसतं आई. राहू दिलं नसतं राय बा. पण सगळ्याच्या सगळेच गेले तुम्ही. घरी आत्या एकटी काय करन? एका हातात काढीनं एका एका हातानं काय करण आत्या? म्हणून मी म्हणलो, म्हणून बोलावून राहिलो. हो ना मोहन, मी काय म्हणतो तर येऊनच राहिलो ना आम्ही. निघालो आता, निघालो घरून. हे बॅगा वॅगा भरल्या, केल्या तयाऱ्या, निघालो घरून. मला हे समजलं ना ते तो आत्याकून होणार नाही म्हणून. चाल आई मग ठेवतो ना. राकेश बी जातो त्याची ड्युटीला, त्याची जावाचं आहे ना ड्युटीवर. हो काय म्हणे का तो ड्युटीवर जातो म्हणून म्हणे का? गेला नाही काय तर मग ड्युटीवर? हा जाणं येणं करून नाही राहिला का? घरीच आहे का? नाही आज नाही गेला तो. आता स्वयंपाक करून राहिलो आम्ही दोघे जण. आत्याला म्हटलं आता तू आराम कर म्हटलं, आता आम्हीच करतो म्हटलं, तर करून राहिलो आम्ही राकेशनं मी. असं काय तुम्ही दोघं लागले का स्वयंपाकाले? करा करा, आम्ही पोचतोच. आम्ही 2 घंट्यात आम्ही आपल्या घरी येतो. बरं चाल ठेवतो. हो ठेव ठेव. काय म्हणते ननदबाई? काय झालं म्हणते आपल्याला? काही नाही झालं. आता माझी ननदबाई कशी वाकडी आहे थोडीशी, काडी घेऊन राहते. काडीशिवाय तिला जमत नाही. तर घरचे कामं एका हाताने, एका हातात काडी घेते म्हणते आणि एका हाताने कामं करते म्हणते आणि भांडे पाडते म्हणते. असं असं माय, मग कशी करेन वा बापा स्वयंपाक पाणी? जा मग जा. बरं बरं केलं, बरं केलं. मी नाही घरात करत बापा खाई. जा हा आराम करू द्या तिला. हो मग आता मोहन आणि राकेश हे करून राहिले म्हणते बापा स्वयंपाक. आत्याला म्हणलं म्हणते आम्ही करा ते आराम. म्हणून त्यानं फोन केला का त्याला वाटलं का सगळ्याच्या सगळ्यात गेल्या राहते का काय बाबा 8 दिवस. होते आमचा वाखा. आता काय करण? चला आता. हा चाल दादा मग बसून देतं काय तर दे बसून आम्हाला गाडीत. एक गाडीत दे करून आम्हाला 4-5 जणीसाठी मस्त. लेकरही आहे. हो बरोबर आहे. हो ननद बाईचं पैसे जास्त घेतले तर पण येईल स्पेशल गाडी द्या करून घरापर्यंत डायरेक्ट. हो पाहतो मी भेटून स्पेशल गाडी तर तसाच करतो. धक्के बुक्के खात गेल्यापेक्षा. चला चला चला. फोन कर जाओ ननद बाई पोचले का? हो हो वहिनी करतो करतो. हो त्रिशाचे मामा. काय पाहिजे त्रिशाला? सांग सांग. त्रिशाचे मामा त्रिशाला देऊन देईन. काय पाहिजे? अजय हो हो आजी आली. काय म्हणताय? बोल. अरे अजय आलीच नाही का? डोली डोली आलीच नाही काय मामाच्या घरून? तुझे मामा मामी आहे, तुझे भाऊजी आहे, हा मनीषा आहे, एवढं पाहुण्या पोरे सगळे घरी आहे आणि माझी सून घरी नाही आहे. हा आता घेऊन ये बरं जाऊन. कर फोन. अजून आली काय मामाच्या घरून तर विचार. हेच करण म्हणे आई फोन. मामाच्या घरून आली म्हणजे मी तुम्हाला फोन करण म्हणे. मी काय करू आता डबल अजून? मामाच्याच घरी असून तर मग. हा तर तेच करण म्हणे. तर तिचीच वाट नको पाहू तू. तू कर फोन. आता किती किती टाइम झाला गेली तर. आता तिची वाट नको पाहू. कर फोन. आली का म्हणा घरी म्हणा. मी येतो घेवाले. नाही तर तिच्या मामाच्या घरी जा, तिथून घेऊन ये जा. आई काय एवढी घाई कायची आली तुले? कायची घाई आली? आता मनीषाबाई न भाऊजी का आताच चालले का? मामा मामी चालले का बातच? 2-3 दिवस तर राहतील. तोपर्यंत येऊनच जाते ना मग डोली. काय घाई घाई करते? मी आतापर्यंत थांबली. आता माकून असं वाटून राहिलं सगळे पाहुणे घरी आहे बा आणि माझी सूनच नाही आहे असं वाटून राहिलं मला. आता गेला तू, वापस पाठवलं तुले. पाठवलं नाही संगत येईन. मी काहीच नाही बोलली. म्हणलं चला ठीक आहे उद्या रक्षाबंधन. पण आता मामाच्या घरी चालली गेली. आता काही येते तिथून नाही तर मामा मामी म्हणून राय बाई मा घरी राहिली तिथंच. अजून 1-2 महिने. नाही आई असं कसं अजून 1-2 महिने? थांब ना आता 2-3 दिवस. ते करण म्हणे ना फोन करू दे तिला. फोन काही करते तर फोन करण तसं आम्ही मग चाललो जाईन घेऊन येईन. कर तू फोन कर. हा तिला काही याद नाही राहत. जिकडे गेले तिकडचेच होते ते. एवढी काही हुशार बुद्धी नाही आहे ते. शिक्षणात आहे फक्त हुशार, असे ह्या कामात हुशार नाही आहे ते. कर तू फोन कर. आली असन तर जाय आणि घेऊन ये. ठीक आहे करतो बा. फोन कर करतो. विचारतो कुठं आहे तर. बाई त्रिशा उठ ना. मामीला फोन करतो. हो मामीला फोन करतो. पाहिजे ना मामी खेळासाठी? खेळासाठी पाहिजे तिला मामी? त्रिशा खेळासाठी मामी पाहिजे का? डॉल वय काय ते मामी? आई काहून आई काय झालं तुले? आज काहून अशी उलटी तिलटी बोलून राहिली तू? काहून तुझं दिमाग खराब झाला आज तर? नाही तर कधी अशी बोलत नाही तू. ते खेळते ना तिच्या संग. म्हणून म्हटलं खेळासाठी पाहिजे मामी म्हणून. जास्त नको बोलू. घे कर फोन कर. विचार कुठं आहे तर जाय घेवाले आजच घेऊन ये. हो करतो. हॅलो मी बोलून राहिलो डोली. अजय. हो बोला ना. काय झालंय बोला. कुठं आहे? आली का घरी मामाच्या घरून? का मामाच्या घरीच आहे? नाही मी मामाच्या घरी नाही आणि माझ्या पण घरी नाही. मी रस्त्यात आहे. आता मामाच्या घरून आमच्या घरी चाललो आहो आम्ही. हो 2-2.5 घंटे लागणार आहे. आम्ही पोहोचून जाऊ. फोनही नाही केला मग डोली?
येऊन राहिली मामाच्या घरून घरी, तो फोनही नाही केला. फोन करण म्हणत होती ना. पण मी अजून पोहोचले नाही ना घरी. घरी गेल्यानंतर, घरी आल्यानंतर मी फोन करन म्हणत तुम्हाला. तर मी उद्या करणार फोन तुम्हाला. उद्या करणार होते मी फोन तुम्हाला, तर तुम्ही आजच फोन केला मला. बोला काय झालं? काही नाही, घरी पाहुणे आले आहे, मामा मामी आणि भाऊजी मनीषाबाई. तो आई म्हणते सगळे पाहुणे घरी आहे आणि माझी सून घरी नाही आहे अशी मला आई म्हणून राहिली. तर डोली मग आज पोचून जातं का घरी तू? तर मी आज येतो तुला घेवाले. आजच मी मामाच्या घरून आले ना, आजच तुम्ही मला घ्यायला येता का? अच्छा ठीक आहे, या तुम्ही घ्यायला. आपण उद्या निघून जाऊ मग सकाळी, ठीक आहे? नाही डोली, मी आता मागे आलो होतो, तू माझ्या संग आली नाही. आता मी राहणार नाही. आता तू घरी जाय, तयारी करून घे आणि मग मी येतो. मी संध्याकाळीच येतो. बात आपण गाडीवर बसून येऊन जाऊ घरी. घरी आपले पाहुणे आहे आणि मी तुला घरी राहीन काय? नाही जमत. तर मग काय होते, तर पाहुणे आहेत तर मग थांबून जा ना थोडं. तर उद्या या ना. पाहुणे चालले का? आजच चालले का पाहुणे सगळे? राहणार ना पाहुणे? तर मग उद्या या ना मला घ्यायला तुम्ही. उद्या सकाळी या, आपण निघून जाऊ. मी तर फोनही नाही करत होतो तुले डोली. मी म्हटलं तू फोन करून म्हणत होती तर तू फोन करशील बा. पण आई, आता आईचं मन नाही राहून राहिलं आईचं. आता आई म्हणते आता माझ्या सुनीले आणच म्हणते. तर आईनंच मला फोन करायला लावला. आई उभीच आहे मापाशी, ऐकूनच राहिली सगळं. तर मग आजच जाय म्हणते आई. म्हणते आईची जिद होय आता हे. ओके, आई म्हणतात का असं की डोलीला घेऊन ये म्हणून? हो, आई म्हणून राहिली अशी, डोलीला घेऊन ये जाऊन म्हणून पटकने. हा, येईन बाई असं जवळ. विचार बरं, आई आहे का म्हणा जवळ म्हणा. दे, मी बोलतो आईसोबत. डोली आई आई आहे का संग? कोण कोण संग आहे? सगळेच असतील ना. आई जवळ दे बरं फोन. आहे ना, आई आहे ना. आईसोबत बोलता का? मी नाही बोलत, आई बोलतो म्हणते आईसोबत. दे फोन आईले. ओके ओके, देते मी. आई घे, माझी सासू बोलतो म्हणते तुझ्यासोबत. माझं काय बोलतो म्हणते बापा आता गाडीमध्ये. एवढ्या दिवसाचा फोन नाही लावला, बोलली नाही ना, आता काय बोलतो म्हणते. हॅलो, हा नमस्कार बाई, नमस्कार. मी बोलून राहिली. कशी काय आहे तब्येत पाणी? ठीक आहे ना बाई, तब्येत पाणी ठीक आहे. तुमचं सांगा, तुमची कशी काय आहे? आमची बी ठीक आहे, ठीक आहे सगळं. बरं, आले का मग तिकडून पाहून पणाहून? हो, आता गाडीतच आहो, आता चाललोच घरी. तर हे पाहून घ्या येईन बाई. मी याच्यासाठी तुमच्या संग बोलून राहिली. मांगल्य वेळी अचानक आला अजय डॉलीले घेवाले, तर तुम्ही डॉलीले अजय संग पाठवलं नाही. पण आता सांगून राहिली मी, फोन करून सांगून राहिली, मी बी सांगून राहिली तुम्हाला का अजय येऊन राहिला आता डॉलीले घेवाले. तर अजयले पाठवून दे, अजय संग डॉलीले पाठवून दे जा. आजच येऊन राहिले का जावई बापू? तर आता आजच आम्ही मा भावाच्या घरून घरी चाललो. आता आजच हो, आता आजच. आता पाहुणे परी आहे घरी आणि सुनबाई घरी नाही तर बरं नाही दिसत. आता डोलीनं बांधल्या असं भावाईले राख्या, झालं राखी बांधायचा बांध राहते, झालं. आता येऊन राहिला अजय, येते तर डॉलीले पाठवून द्यायचा. मागच्या वेळेला पाठवलं नाही तुम्ही, ठीक आहे चाललं, तो अचानक आला म्हणून. पण आता सांगून पाठवून राहिली मी त्याला, तर त्याच्या संग डॉलीले पाठवून द्यायचा. हो हो, ठीक आहे येईन बाई, ठीक आहे. आता तुमच्या घरची अमानत झाली बापा, ती पाठवून देतो. काही किती वाजेपर्यंत येऊन राहिले मग जवळ? आता आम्ही गाडीत आहे बा. आता आम्हाला 2-2.5 घंटे लागन आम्हाला घरी पोहोचाले. असं 2-2.5 घंटे लागन काय तुम्हाला पोहोचाले? तर मग मी 2-2.5 घंट्याच्या नंतरच याने पाठवतो इथून. मग ह्या 1-2 घंट्यानं पोहोचून जाते. मग तयारी करून ठेवायला लाव जा डोलीले, आणि जसा ह्या आला तसे ते निघून जाते, येऊन जाते इकडे. बरं ठीक आहे येईन बाई, ठीक आहे तुमच्या मतानं बा. चाल मग आई, मी करतो तयारी पटपट. मग आता जाय म्हटलं तुले, तर एवढी घाई आली तुला जावाची? आता 1-2-2-2.5 घंट्यानं ते घरी पोहोचते. तू आतापासून त्याच्या घरी जाऊन दारावर जाऊन बसतो काय? कोणी आहे घरी का नाही आहे? हा, तर आई काय तुझ्याच घाई आली, मला नाही आली काही. मी तर जातो, तिचा फोन आला असता तेव्हा. तूच होय फोन केला, फोन कर आणि जाय. आणि आता मलाच म्हणून राहिली. कुठे जातोय अजय? डॉलीला घ्यायला? हो, डॉलीला घेवाले जाय म्हणून राहिली त्याला. पाहुणे परी घरी आहे ना, सून घरी नाहीये, जाय म्हणतो त्याला, घेऊन ये म्हणतो. तर ते तिच्या मामाच्या घरी गेली का? आता तिथून निघाले वाटते ते. तर 2-2.5 घंट्यानं पोहोचतो असे म्हणते. तर मग या अजय बी 2-2.5 घंट्यानं इथून निघतो म्हणतो याले. तर बरोबर मग ते पोहोचले का या 1.5 घंट्याने या पोहोचते तिथं. आजच येऊन राहिले का डोले मामाच्या घरून? तर मग आजच्या दिवस राहू दे ना. आजच्या दिवस मग कशाला जाते अजय? उद्या जाशील आणि घेऊन ये. नाही, कधी बी काही मनीषा, कधी बी त्याचीच मनमानी नाही चालणार काही. एखाद्या वेळेस आपली बी मनमानी करून पहा काय म्हणतात ते. आता मांगल्य टायमाले ह्या अजय न सांगता याले वाटलं बिचारायला साध्या मनानं कमी बा तिले सरप्राईज देतो. चांगलं गिफ्ट घेऊन गेला, लेकरासाठी खाजं भात का घेऊन गेला. हा, तर पाठवलं नाही त्याने पोरीले.
डोलीले पाठवलं नाही, डोली बी नाही आली. डोली बी म्हणते की माझ्या घरचे म्हणून तसंच करन मी. हा, याले वापस पाठवलं, वापस आला त्या दिवशी, गेला ना. मग हो का, घे तर बरोबर नाही. मग आता गेला होता तर पाठवून देते ना. मग पाठवून द्यायला काय झालं होतं त्यांना? तर मग राखी आहे म्हणे 2-3 दिवसाच्या समोर, आणि आम्ही राखीच्या समोर पोरीले पाठवत नाही म्हणे बापा म्हणे. आता राखी झाल्यावरच पाठवून म्हणे. तुम्ही पहिले कोण नाही आले म्हणे. हा, याले म्हणे वाटते ह्या सांगे मग घरी. आता तुम्ही पहिले अखाडी झाल्याबरोबरच काऊन नाही आले घेवाले ना, राखीच्या समोर घेवाले आले आणि न सांगता आले? सांगितलं काऊन नाही? आम्ही पाठवत नाही. रक्षाबंधन झाल्यावर ये जा, रक्षाबंधन झाल्यावर ये जा आणि घेऊन जा जा, असे म्हणते सगळेजण. ते सुना काय आणि याची सासू आणि स्वतः डॉली बी. काही हरकत नाही. आज आज फोन केला ना. पण आज तर फोन करून चालला ना अजय. आज फोन करून जा, नाहीतर म्हणतील की केला मनीषाबाई, केला, फोन केला तो, सांगितलं येतो म्हणून. मी बोलली, कडक बोलली मी याच्या सासूले. आता म्हटलं वापस नाही आला पाहिजे म्हणलं माझा पोरगा. म्हटलं हा येऊन राहिला म्हटलं, तो घेवाले मी पाठवून राहिली म्हटलं त्याला. म्हटलं तर डॉलीले पाठव जा म्हटलं, आता मांगल्यवानी कर्जा नको म्हटलं, आता त्याच्या संग पाठवूनच दे जा म्हटलं. तर हो म्हणे तुमची अमानत तुमच्याच घरी राहीन म्हणे, तुमची अमानत तुम्ही कधी बी घेऊन जाऊ शकता, अशी म्हणायला लागली. मग याची सासू समजून गेली ते. मागच्या वेळेला मी पाठवलं नाही तर थोडा राग असेल मनात म्हणून. कशाला आई राग ठेवते का तू? कशाला एवढं? राहू दे ना. आता त्यांचं पण बरोबरच आहे ना. सगळे आपापल्या जागी बरोबर असतात आई, कोणीच चुकीचं नसते. हा, अजय अखाडी झाल्याबरोबर का नाही गेला ते पण एक बरोबर आहे. आणि रक्षाबंधनच्या समोर ते मुलीला पाठवून ते पण बरोबर आहे ना. डोलीचे पण भाऊ आहेत ना, हा, राखी बांधायला. डोली इकडे आली असती तर त्यांना राखी कशी बांधली असती? जर हा अखाडीच्या झाल्याच्या नंतरच गेला असता आपला अजय घेवाले, तू म्हटलंस त्याला जा घेऊन ये, गेला असता तर रक्षाबंधनाला अजून गेली असती डोली, नाही का? बरोबर आहे ना त्यांचं. राग नको धरत जो आई, राग नको धरत जो मनामध्ये. जे काही आहे ना, बोलायचं असलं ना बोलून द्यायचं, पण राग नाही ठेवायचा आई. रागाने ना नाते दुरावतात. नाही हो मनीषा, एवढं नातं दुरावापर्यंत राग ठेवून काय मी? थोडंसं मनाला लागलं, थोडंसं, जास्त काही नाही. थोडंसं मी काय झगडा करायला जाईन का बापा मग त्याच्या संग? नाही बापा, काय ले. हो ना आई, एकमेकांना समजून घ्या. एकमेकांना समजून घ्या, चांगले राहा. ठीक आहे, आता जातो ना अजय, आज घेऊन येतो ना. ठीक आहे, मग राग आणि आता हेच एक गोष्ट तू वेळोवेळी काढू नको गाई. पाठवलं नाही विसरून जा. जिथं तिथं विसरून जायचं समोर चालायचं. हो, मी काय ताने मारतो काय तिले? विचार बरं अजयले काय बोलतो तिले. तर काही बोलत नाही मी. ते स्वयंपाक पाणी बिघडवते तरी बी मी तिला समजावतो, नाही करत तरी मी करून घेतो. बोलतो का मी? काही नाही बोलत मी. काय अशी आहे का? ताने मारन का तिले काही बी? किती साधी सुधी आहे बिचारी, तिले समजत नाही काही नाही. मी काय अशी म्हणून करा ना तिच्या संग? हो आई, खरंच डॉली खूप साधी आहे नाही का? आपण तिला बोलून बी दिलं ना तरी पण ती ऐकून घेणार नाही प्रेमाने. अजय बस, आताच नको जाऊ, आता जा. आता हे पा जवळ येऊन राहणार नाही म्हणते. आले का चालले जातील म्हणते. तर तिघे जणी मिळून फटोफट स्वयंपाक करा. जेवण करूनच जवळ गेले पाहिजे. चहा नाश्त्यावर नाही. अरे आले काय? हो मोहन, आलो बापा. त्या मामानं मस्त स्पेशल गाडी करून दिलती ना आम्हाला. 5 जणीसाठी लेकरं होते 2 तर कुठं थांबली नाही काही नाही. मस्त झर आणून दिलं त्यांना. बातच पोहोचलो. असं मामानं स्पेशल गाडी करून दिली होती? बापरे, मग पैसे कोण दिले? पैसे त्या मामानं दिले पैसे. मी देत होती, देऊ नाही दिले जबरदस्तीनं. थांब म्हणे बाई मीच देतो म्हणे, तर त्या मामानं दिले बापा पैसे. असं चांगलं आहे, मस्त आहे. आजकाल मामा तर लय दिलदार होऊन राहिले. नाही तर पहिले नव्हते का? लहान होते तुम्ही तेव्हा, जेव्हा कधी आपल्या घरी येते 100 रुपये तुमच्या हाती देणं, भुलला काय? नाही आई, भुललो नाही. लक्षात आहे मला, आठवण आहे. 100 रुपये हाती देत होते, तिघाच्या चौघाच्याही हाती. बरं मोहन, आता ते आपले जवाई येऊन राहिले, जवाई तर डोलीले घेवाले. आणि ते बाबा कुठे? तू जाऊ नको वावरात आता, त्या बाबाला नको जाऊ देऊ. आजच येते ना आजच जातो म्हणत होते जवाई. असं काय? आजच फोन आलता का जवायचा? हो, आम्ही गाडीतच होतो. जराशीच दूर गेली गाडी तर जवायचा फोन आला डोलीजवळ. तिच्या संग बोलले आणि मग डोलीनं माझ्याजवळ फोन दिला. मग येईन बाई म्हणे मी पाठवून राहिली म्हणे, तर वापस नको पाठव जा म्हणे. मागच्या वेळेनं तुम्ही पाठवलं नाही म्हणे डोलीले, ह्या वेळेनं मी सांगून तू अजयले पाठवून राहिली म्हणे. महापोराले वापस नाही आला पाहिजे म्हणे महापोरग म्हणे, डोलीले पाठवूनच दे जा म्हणे, अशी म्हणायला लागली बाबा येईन बाई. ठीक आहे ना, तर मग देऊ पाठवून. काय आता त्याच्या घरची झाली, देऊ पाठवून म्हणा. येऊन राहिले का मग जवळ आज? आता हो येऊन राहिले जवाई, म्हणून म्हणतो. ते बाबा कुठे आहेत? ते मदनच्या दुकानात आहेत, जेवण बी करून बसतो म्हणजे दुकानात जरासा. असं काय? जाय सांगते येईल, जाजू नको म्हणा वावरात म्हणा, थांबा म्हणा जवाई येऊन राहिले म्हणा. बरं ठीक आहे आई, येऊ दे. येऊन राहिले तर, नाही तर आम्ही आज वावरात. लवकरच आले ना.
मी म्हणले 4-5 दिवस राहा. काय ले राहू ना बाई 4-5 दिवस. मला माहित होतं ना इकडे तुमचा आकात होईल म्हणून. म्हणून मी येऊन गेली भरकन, तुम्ही इकडे होत्या म्हणून. असो असो बाई, माझी चिंता लागली होती का तुले? हो ना, मुले कायले करू दिलो हो. 1 दिवस केली मी, मग या दोघांनीच केलं बाबा, राकेश न मोहन. आत्या तू आराम कर म्हणे, आम्ही करतो म्हणे. पडून गिडून जाशील तर आफत होईल म्हणे. हो ननदबाई, म्हणे तसंच वाटलं. फालतू म्हटलं काळी गी टेकत टेकत राहते, पडून गिडून जाईन तर आफत होईल. म्हणलं मा भावाले म्हटली जाऊ दे बापा मला भाऊ, महिन्यानं जाय म्हटलं घरी, होत नाही म्हणलं त्याच्यानं. तर जाय म्हणे बाई. आली बापा, मग आलो सगळेजण. बेस केल्या बापा, आल्या तर बेस केल्या. तुम्ही जाना हो बिंदू, ललिता जाना, करायला लागा ना स्वयंपाक. जाना मांडा ना काय 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 बनवता, काय काय करतात. जेव्हा येऊन राहिले त्याच्या हिशोबानं कर जा, काय काय करायला लागते. तर तुम्हाला बिंदूलेच माहिती आहे सगळं. जा हो बिंदू, जा करा. काजल खोलीत गेली, तिले आवाज देतो मी. हो दे, जाय बनवा पटपट जा.